शीर्षक हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, भाग 8. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की काय हेल्प हवी आहे. केतन म्हणाला, कितीही झालं तरी शिवम त्याचा बेस्ट फ्रेंड होता. त्याच्यासाठी तो नेहमी काहीही करायला तयार व्हायचा. कॉन्ट्रॅक्ट पेपर रेडी करून पाठवून दे मला, आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली पाहिजे. शिवम त्याच्याकडे पाहत निर्विकारपणे म्हणाला. त्यावर केतनने होकारार्थी मान हलवली आणि थोडंफार शिवम सोबत बोलून निघून गेला. एकीकडे शिवम प्रज्ञासोबत लग्न करायला तर तयार झाला होता, पण तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार होता. तर ह्या सर्वापासून अनभिज्ञ प्रज्ञा तिच्या नवीन आयुष्याची स्वप्न बघत होती. आता पुढे. रात्री 9 वाजता शिवम ऑफिसमधून घरी आला. आजी, अर्चना आणि रामराव त्याचीच वाट बघत होते. शिवम, आलास तू? जा बरं, लवकर फ्रेश होऊन ये. आम्ही तुझ्यासाठी जेवायला थांबलो आहोत, आजी हसून म्हणाल्या. तसं त्याला लगेच कळून चुकलं की हे आता लग्नाबद्दल बोलणार आहेत. ओके, शिवम वर हसून म्हणाला आणि त्याच्या बेडरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. काहीच वेळात तो फ्रेश होऊन डायनिंग टेबल जवळ हजर झाला. आजी, मॉम आणि डॅड त्याचीच वाट बघत होते. कमलाने येऊन सगळ्यांना जेवायला वाढलं, फक्त शिवम सोडून. आज जेवायला पण मिळणार नाही का मला? शिवम वैतागून म्हणाला. सर, ते मॅडम, कमला अडखळत म्हणाली. तू जा कमला, मी वाढणार आहे आज माझ्या शिवमला, अर्चना म्हणाल्या. तशी कमला निघून गेली. अर्चना यांनी शिवमला ताट वाढलं. आज खूप प्रेम ओतू जातंय माझ्यावर, शिवम मनातच बडबडला. शिवम, आजी म्हणाल्या. हा बोल आजी, ऐकतोय मी, शिवम जेवण करत म्हणाला. दोन दिवसांनी साखरपुडा आणि आठवड्यानी लग्न आहे, तर उद्याच शॉपिंगला जावं लागेल, आजी म्हणाल्या. ओके, जाऊन या तुम्ही, शिवम म्हणाला. तुझं लग्न आहे तर तुला पण शॉपिंगला यावं लागेल, अर्चना म्हणाल्या. लग्न करतोय हेच खूप आहे ना. तुमच्या हट्टापायी मी लग्न करायला होकार दिला की लगेच तुम्ही लग्न ठरवून, लग्नाची तारीख ठरवून मोकळे झालात. मी लग्न करतोय ना, तर माझं पण थोडं ऐका, शिवम म्हणाला. हां बोल, काय म्हणतोस, रामराव म्हणाले. मला कोर्ट मॅरेज करायचं आहे, शिवम म्हणाला. शिवम, त्या मुलीच्या म्हणजे प्रज्ञाच्या काही इच्छा आहेत. तिला विधिवत लग्न करायचं आहे, अर्चना म्हणाल्या. ते मला काही माहीत नाही, शिवम म्हणाला. त्यावर त्याचे मॉम डॅड गप्प बसले
आणि आजीकडे बघितलं. त्यांनी डोळ्यांनी इशारा केला आणि स्वतः बोलू लागल्या. शिवम, तू माझा एकुलता एक नातू आहेस. माझी खूप इच्छा आहे तुझं लग्न धूमधडाक्यात करायची. तुझ्या आजीची एवढी इच्छा पूर्ण नाही करणार का? आजी चेहरा पाडून म्हणाल्या. आजी, तुझ्या इच्छेमुळेच मी लग्न करतोय, शिवम म्हणाला. हो, पण मोठं लग्न करू धूमधडाक्यात, किंवा साधं तरी करू पण विधिवत. पण कोर्ट मॅरेज नको, आजी म्हणाल्या. ओके, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. जास्त मोठं नाही, साधंच पण विधिवत लग्न करू, शिवम म्हणाला. ये हुई ना बात, आजी खुश होऊन म्हणाल्या. त्यावर अर्चना आणि रामराव मोहिते दोघेही हसले. उद्या आमच्यासोबत शॉपिंगला येशील ना? अर्चना म्हणाल्या. नाही, उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे. तुमचं तुम्ही जाऊन या, शिवम म्हणाला. ओके, मॉम नाराजीने म्हणाल्या. नंतर सगळ्यांनी शांततेत जेवण केले आणि आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. झोपण्याआधी आजींनी नर्मदाबाईंना फोन करून उद्या शॉपिंगला जायचं आहे सांगितलं. त्यांनीही होकार दिला. थोडंफार बोलून दोघींनी फोन ठेवला. अनाथाश्रम. प्रज्ञा रात्रीचे जेवण करून तिच्या रूममध्ये बेडवर पडून विचारात हरवली होती. आजी आणि अर्चना तिला नेहमी माया करायच्या. नर्मदाबाई नंतर त्याच होत्या ज्यांनी तिला खूप प्रेम दिलं होतं. पण त्यांच्या मनात तिला सून करून घ्यायचं असेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. पण त्यांनी तिला आज येऊन अचानक शिवमसाठी मागणी घातली होती. आधी ती गोंधळली होती, पण आई वडिलांच्या मायेला मुकलेली आणि प्रेमासाठी तरसलेली प्रज्ञा, तिला नेहमी माया प्रेम देणाऱ्या आजी आणि अर्चना तिला कायमच्या आई म्हणून मिळणार होत्या, म्हणून तिने जास्त काही विचार न करता लग्न करायला होकार दिला होता. पण ती तर त्याला नीट ओळखतही नव्हती. फक्त आजींना आश्रमात सोडायला अधूनमधून यायचा तेव्हा दुरूनच तिने त्याला बऱ्याच वेळा पाहिलं होतं. ती शिवमच्या विचारात हरवली होती. माई अर्थात नर्मदाबाई जवळ येऊन बसलेल्या, पण तिला समजलं नाही. प्रज्ञा, माईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत हाक मारली. हं? त्यांच्या आवाजाने प्रज्ञा भानावर येऊन नीट सावरून बसत म्हणाली. कुठे हरवली होतीस प्रज्ञा बाळा? माईंनी विचारलं. माई कुठेच तर नाही. तू कधी आली? प्रज्ञा म्हणाली. जेव्हा तू काहीतरी गहन विचारात हरवली होतीस, माई म्हणाल्या. तुला सगळं कसं कळतं ग माई? प्रज्ञा हसून म्हणाली. माई आहे तुझी मी. तुला जन्म दिला नसला तरी लहानपणापासून तुला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आहे. तुझ्या चेहऱ्यावरून ओळखू शकते तुझ्या मनात काय सुरू आहे, माई हसून म्हणाल्या. माई, प्रज्ञा बोलून त्यांच्या कुशीत शिरली. भावूक झाली होती खूप. त्यांनीही तिला मायेने जवळ घेऊन कुरवाळलं. ती त्यांच्या कुशीत शिरून मुसमुसत होती.
काय झालं प्रज्ञा? माईंनी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. माई, तू नसती तर माझं काय झालं असतं? काय केलं असतं मी? प्रज्ञा मुसमुसत म्हणाली. प्रज्ञा, असं नाही बोलायचं बाळा. मी आहे ना. आणि आता तर तुला आईसारखी माया करणाऱ्या दोन सासू आणि तुझी स्वतःची हक्काची फॅमिली मिळत आहे. माई तिला स्वतःपासून दूर करत तिचे डोळे पुसत म्हणाल्या. त्यावर प्रज्ञाने फक्त मान डोलावली. प्रज्ञा, तू ह्या नात्याने खुश आहेस ना? माईंनी विचारलं. हो माई, प्रज्ञा हसून म्हणाली. त्या तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून समाधानाने हसल्या आणि म्हणाल्या. प्रज्ञा, तुझ्या आणि शिवमच्या लग्नाची तारीख काढली आहे. 2 दिवसांनी साखरपुडा आणि आठवड्यानी लग्नाची. माई तिच्याकडे पाहत म्हणाल्या. पण माई, आजच मला त्यांनी मागणी घातली, लगेच लग्नाची तारीख पण काढली. ही खूप घाई होत आहे. आणि मी ही नवीन जबाबदारी पार पाडू शकेल ना? जमेल का मला? प्रज्ञा म्हणाली. अगं प्रज्ञा, लग्न हे वेळेत झालं पाहिजे. शिवम खूप चांगला मुलगा आहे. खूप सुखात ठेवेल तो. आणि त्याची आजी आणि मॉम तुला आईची माया देतील. त्या तुला कधीच अंतर देणार नाहीत. आणि शिवमचे डॅड पण तुला सून कमी आणि मुलगीच जास्त मानून प्रेम करतील. फक्त त्यांना कधी दुखवू नको. खूप चांगली लोक आहेत ती, माई म्हणाल्या. माई, तू मला नेहमी मोठ्यांचा आदर करायला शिकवला, चांगले संस्कार दिले. मी नक्की प्रयत्न करेल माझ्याकडून कोणी दुखवू नये म्हणून. आजपर्यंत मी तुझी मान खाली जाईल असे कधी वागले नाही आणि इथून पुढेही वागणार नाही. तू निश्चिंत राहा, प्रज्ञा म्हणाली. त्यावर माईंनी तिला हसून जवळ घेतलं. तुझ्या आजी सासूचा फोन आला होता. उद्या लग्नाची शॉपिंग करायला जायचं म्हणत होत्या. 2 दिवसांनी साखरपुडा आहे, तर उद्याच शॉपिंगला जावं लागेल, माई म्हणाल्या. माई, हे खरंच खूप लवकर होतंय, प्रज्ञा म्हणाली. तुझी आजी सासू म्हणत होती उद्याच लग्न करू. कसं तरी समजावलं तरी म्हणत होत्या हा आठवडा पण खूप होतोय. त्यांना खूप घाई झाली तुमच्या लग्नाची. माई हसून प्रज्ञाला आजी बोललेलं सगळं सांगतात. ह्या आजी पण ना किती घाई करताय, प्रज्ञा हसतच म्हणाली. अगं, तुला त्यांना लवकर लग्न करून घरी घेऊन जायचंय. खूप माया करतात त्या तुझ्यावर. तुला काही कमी पडू देणार नाही. खूप प्रेमळ आहेत सगळी माणसं. नशीब म्हण एवढी चांगली फॅमिली तुला मिळत आहे, माई म्हणाल्या. पण ते शिवम, प्रज्ञा अडखळत म्हणाली. प्रज्ञा, शिवम खूप चांगला मुलगा आहे ग. लाखात एक. शोधूनही सापडणार नाही असा मुलगा. तुझं नशीब की तो तुला मिळत आहे, माई म्हणाल्या. तशी प्रज्ञा हसली आणि त्यांच्या कुशीत शिरली. त्यांनीही तिला जवळ घेऊन कुरवाळलं. बरं, झोप आता. खूप उशीर झालाय आणि उद्या शॉपिंगला पण जायचंय, माई तिला स्वतःपासून दूर करत म्हणाल्या. ओके, गुड नाईट माई, प्रज्ञा हसून म्हणाली.
गुड नाईट तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवत माई म्हणाल्या आणि झोपायला निघून गेल्या. प्रज्ञा पण नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत रात्री कधीतरी झोपी गेली क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.